प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य मुख्य के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 15 जुलै 2024 सोमवार। परमेश्वर वाचवितो। परमेश्वराने याकोबची सुटका केली आहे आणि त्यांच्यापेक्षा त्याला एक मजबूत हात लावून त्यांचे रूपांतर केले आहे। यिर्मया 31 अध्याय 11 वचन। आमचा देव आहे जो वितरित करतो, तो ते डोळेपासून संरक्षण आणि योजना वाईट पुरुष, तो आमचा आश्चर्य आहे। देव याकोब एक दर्शवितोस हे आश्चर्यकारक उदाहरण। त्याने याकोबला वाचवले आणि त्याला शत्रूच्या हातून मुक्त केले। पहिल्यांदा जेव्हा याकोबाचा भाऊ एसाव त्यांची मनात म्हणाला की तो याकोबाला ठार करेल, उत्पत्ती 27 अध्याय 41 वचन। देव याकोबाला एसावच्या बळीराकडे नाही, त्याने पाठवलेले याकोबाला बाण संरक्षण करण्यासाठी त्याला जे याकूबमध्ये काम करत होते। लाबानचे घर जवळ 20 वर्ष अनेक वेळा लाबानने फसवणूक करण्याचा प्रयत्न केला त्याला, पण देवाने त्याला आशीर्वाद दिला। शेवटी जेव्हा याकोबने लाबानची घरातून सोडले, तेव्हा लाबानाने बनलेल्या मुले राख आणि याकोबचा पाठलाग सुरू केला। 7 दिवस प्रवास केल्यानंतर त्याला याकूब, त्याचा कलप आणि त्याचे कुटुंब यांना गिलाद येथे सापडले। परमेश्वराने लाबानच्या हृदयात वाईट घेऊन पाहिले आणि त्या रात्री स्वप्नात लाबानला दिसले आणि म्हणाला, तू काही बोललास त्याची काळजी द्या वाईट, परंतु याकूब बरोबरच चांगले। म्हणून लाबान याकोबाला हानी पोचवू शकला नाही। परमेश्वराने कराराच्या हातात हानी केली म्हणून त्याने एक करार केला, येथे पर्वत, गिलाद आणि सहभागिता एकत्र काढले। अशा प्रकारे परमेश्वराने लाबानच्याकडून याकोबाला सोडले वाईट भूखंड। त्यानंतर जेव्हा याकोब त्याच्या स्वतःच्या देशात आला, त्याला सूचित केलेल्या एसाव विरुद्ध येत होते। त्याला 400 पुरुष सह याकोब भयभीत झाला। संपूर्ण रात्र त्याने देवाची उपस्थिती ओरडली आणि संरक्षणासाठी विनंती केली। मग पुन्हा परमेश्वर एक चमत्कार केला आणि याकोब सापडला। पक्षामधील एसावच्या डोळे जेव्हा त्यांनी एकमेकांना पाहिले, तेव्हा त्यांनी स्वागत आणि चुंबून घेतले एकमेकांना आणि रडला। येथे एकता आणि शांतता होती। त्याच प्रकारे बर्यासांच्या जीवनात अनेक संघर्ष आणि समस्या होत्या। शास्त्र मोसे एक समस्या होती पासून फारो, गिदोन मिदियानी लोकांशी एक समस्या होती। दावीदला साऊलाला समस्या होती। शाद्राक, मेषक, अबेदनेगो यांना नेबुकदनेच्छारामध्ये समस्या आली, परंतु परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूपासून वाचवले। फक्त मनुष्याची हातूनच नव्हे, तर प्रभू वितरण आम्हाला आजार, रोग, कमजोरपणा, संघर्षापासून, शैतान आणि शक्ती आधार देवाची मूल येशू ख्रिस्त काल, आज आणि कायमचे सारखाच आहे। तो आहे कोण होईल लपचाप आणि आपल्याला विनामूल्य सेंड करा। पुढील ध्यानासाठी वचन। परमेश्वर याकोबला देतो आणि त्यांच्यापेक्षा समर्थ लोकांपासून त्यांची सुटका करतो। ते एका पाण्यातील बागाप्रमाणे असतील आणि ते पुन्हा दुःखी होतील। यिर्मया 31 अध्याय 11 वचन 12 वचन।
दिवसासाठी बायबल वचन: सकाळी स्तोत्र 13वा अध्याय, 14वा अध्याय, 15वा अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 19वा अध्याय, 21वा वचन से 41वा वचन. धन्यवाद.